जय महाराष्ट्र, मी रुजुता लुकतुके। वीकेंड खेळया स्पेशलमध्ये आज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी निवृत्ती जी कसोटी क्रिकेटमधनं जाहीर केली या आठवड्यात, त्याविषयी आपण बोलणार आहोत। कारण सरळ सोपं आहे, गूढता आहे, का नक्की धोनीने ही निवृत्ती अशा अचानक चौथी कसोटी बाकी असताना जाहीर केली, या बातमीमुळे गूढ वाढलंय या गोष्टीचं आणि त्याचाच उलगडा आपण आज करू या खेळया शो मध्ये। पण सुरुवात करूया हेडलाइन्सने। महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून घोषित केली निवृत्ती, विराटकडे संघाची जबाबदारी। विराट आणि धोनीमध्ये वाद नाही, ड्रेसिंग रूममध्ये काही गोंधळ नसल्याचं रवी शास्त्रींचं स्पष्टीकरण। कर्णधार विराट कोहली समोर अनेक आव्हानं, विराटच्या कामगिरीवर आता सगळ्यांचं लक्ष। पद्मभूषण पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयानं नाव फेटाळल्यामुळे ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल नाराज, सुशील कुमारची शिफारस होते मग माझे का नाही, सायनाचा सवाल। भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे। ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना धोनीने अचानक हा निर्णय घेतला। मग असा निर्णय का घेतला हा प्रश्न अनेकांना पडलाय। मेलबर्न कसोटी सामन्यानंतर नेमकं काय घडलं, भारतीय प्रेक्षकांसाठी हे समजणं आता कठीण झालंय। ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका गमावल्यानंतर सर्व स्तरातून भारतीय संघाच्या कामगिरीवर टीका व्हायला लागली होती। त्यातच जसं धोनीनं प्रत्येक वेळी आपल्या अद्भुत चाली खेळत समोरच्याला धक्के दिले, तसाच एक मोठा धक्का त्याने कसोटी क्रिकेटला अलविदा करून दिला। एमएस, क्या आपको कोई प्रेशर है या कोई ने कंपल्सन हुआ या कोई ऐसी बातचीत, कोई अनबनाव बनाव हो गया है जिसके हिसाब से आप सोचते हो कि नहीं सर नहीं है, बट मैंने सोचा है और मैं सोचता हूँ कि अच्छा है तो मैं दूसरी फॉर्मेट में कंसंट्रेट कर सकूँ अच्छी तरह से। सो आई टुक इट एंड अगेन आई सेड कि आपको रीथिंक करना है तो अभी कर लो। तो कि नहीं सर, अपने पास एक अच्छा विराट के हिसाब से वाइस कैप्टन तो है ही है। विराट अभी इस चीज़ को लेने के लिए ऑलमोस्ट तैयार है। महेंद्रसिंग धोनीची चाल कधीच कोणाला कळली नाही, ना प्रतिस्पर्ध्यांना, ना क्रिकेट तज्ज्ञांना, ना माजी क्रिकेटपटूंना, ना क्रिकेट रसिकांना। तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळायचं शारीरिक आणि मानसिक दडपण मला सहन होत नसल्यानं मी निवृत्त होत आहे, असं धोनीनं म्हटलंय। दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात न खेळता धोनी विश्रांती घेऊ शकत होता, पण त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केल्यानं त्याविषयी शंका आणि अफवांचं वावटळ चालूच आहे। मला असं वाटत होतं की 1 वर्षापासून तो विचार करत होता की तो तिन्ही फॉर्मॅट खेळतोय, T20, वन डे आणि प्लस टेस्ट क्रिकेट। तर मला असं वाटत होतं की यस, की त्याला एवढा प्रेशर आहे तर एका फॉर्मॅट म्हणून त्याला एक लोड कमी करायला पाहिजे। तर हा एक चांगला टूर होता जो की तो चांगला हायवरती जाऊ शकला असता, पण जातानाच त्याचा एक इंजुरी प्रॉब्लेम झाला की इंजुरीमुळे तो पहिला टेस्ट मॅच खेळला नाही आणि मग जाऊन 2 टेस्ट मॅच खेळला आणि आपण सिरीज हरलो होतो। तर असं त्यांनी विचार केला, असा म्हणजे मी ॲज अ खेळाडू म्हणून विचार करतो की आता सिरीजमध्ये परत यायचं नाही आहे आणि त्याच्यानंतर टेस्ट क्रिकेट आता 6 महिने आपल्याकडे काही नाही, खाली वर्ल्ड कप आहे। तर म्हणून त्यांनी विचार केला असेल की मी आता एक मॅच लीड करून काय मला उपयोगी होणार, त्याच्यापेक्षा मी आता विराटला दिला तर त्याला अजूनही एक्सपिरियन्स होईल एक मॅचची की त्याच्यानंतर त्याला लीड करायचं आहे। म्हणून त्यांनी मला असं वाटतं की टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे। अजून काही मिस्ट्री वाटत नाही याच्यामुळे, पण लोकांना असं वाटतं की तो मिस्ट्री आहे। पण धोनीला आम्ही नेहमी, मला म्हणजे मी एकदम जवळपासून बघितलं आहे की तो कधी रेकॉर्डसाठी खेळत नाही आहे किंवा त्याला असं वाटलं गट फिलिंग की मला आता जमत नाही आहे तर तो सोडून टाकला।
धोनीच्या कसोटी निवृत्तीच्या निर्णयाचा आदर ठेवत आम्ही त्यानं कसोटी क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानतो असं BCCIनं पत्रकात म्हटलंय आणि तो विषय तिथेच संपवलाय. पण भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार असल्यानं या निर्णयाचा परिणाम तिथेही दिसू शकतो. कसोटी सामन्यानंतर निर्णय घेतला असता तर ते कदाचित पटलं असतं. पण जेव्हा एखादा खेळाडू चांगला यशस्वी असं जेव्हा अर्ध्यावरती एखादी मालिका सोडतो किंवा निवृत्ती स्वीकारतो तेव्हा त्याच्यामागचे काहीतरी कारणं असावीत अशी दाट संशय निर्माण होतो. आणि कदाचित तसं असू शकेल, कारण ज्या परिस्थितीमध्ये सगळा निर्णय घेतला आहे त्याच्यावरून असं स्पष्ट दिसतं आहे की काहीतरी तिकडे गडबड झाली असावी. कारण एक लक्षात घ्या की तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर धोनीने जे पत्रकार परिषदेमध्ये काहीच त्याचं सुतोवाच केलं नाही किंवा संकेत दिले नाहीत, तर त्याच्यानंतर 1 तासांनी BCCIने पत्रक काढून त्याच्या निवृत्तीचं. आणि खरं तर एक असं आहे, परंपरा जर आपण बघितलीत तर हे सगळे मोठे क्रिकेटपटू आहेत की ज्यांनी क्रिकेट क्षेत्र गाजवलं आहे. म्हणजे सचिन तेंडुलकर म्हणा किंवा अनिल कुंबळे म्हणा, हे सगळे क्रिकेटपटू जेव्हा निवृत्त झाले किंवा आता श्रीलंकेचा महिला जयवर्धने घ्या, कुमार संगकर का, हे खूप अनुभवी खेळाडू आहेत. हे जेव्हा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी अगोदर सांगितलं की आम्ही ह्या मालिकेनंतर निवृत्त होणार आहे किंवा या सामन्यानंतर निवृत्त होणार आहे. पण धोनीने तशी कुठलीही कल्पना दिलेली नाही. त्यामुळे हा दाट संशय होतो. कारण धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं देशात आणि परदेशात देखील यश मिळवलंय. त्याच्या कल्पक नेतृत्वामुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यासारख्या मातब्बर संघांनाही भारतानं धूळ चारली. त्यामुळे धोनीच्या या तडकाफडकी निर्णयाचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सगळ्यात यशस्वी ठरला असला तरी परदेशातल्या कसोटी मालिकेत नेतृत्वासह स्वतःच्या कामगिरीतही साफ अपयशी ठरला. कोणत्याही संघाची कामगिरी मग ती चांगली असो वा वाईट, त्याची जबाबदारी असते ती कर्णधारावर. सामन्यात पराभव झाल्यानंतर कर्णधारावर सगळेच टीका करतात. अशी स्थिती भारताच्या कॅप्टन कूलची झाली. परदेशात भारतानं सलग 6 कसोटी मालिका गमावल्या. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ लागोपाठ सामने गमावतोय. 4 कसोटी सामन्यांची मालिका भारतानं गमावली आहे. मेलबर्नमध्ये 3ऱ्या सामन्यात अखेरच्या दिवशी भारतानं बरोबरी केली खरी, मात्र त्यानंतर कर्णधार धोनीनं तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला. फक्त कर्णधार पदच नाही तर धोनीनं चक्क कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला. या निर्णयानं धोनीचे चाहते निराश झालेत. दोन 2008 मध्ये अनिल कुंबळेनं दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतून माघार घेतली. त्यावेळी धोनी भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार होता. त्याच्या कामगिरीकडे लक्ष देत धोनीला कसोटी संघाचं कर्णधारपद देण्यात आलं. त्या मालिकेनंतर कुंबळेनं निवृत्ती घोषित केली आणि संपूर्ण जबाबदारी धोनीकडे आली. धोनीनं भारताला घरच्या मैदानावर काही महत्त्वाचे विजय दिले. परदेशात धोनीला काही मोजके सामने जिंकणं शक्य झालं. 61 सामन्यात धोनीनं भारताला 27 वेळा यश मिळवून दिलं, तर 19 सामन्यात पराभव झाला, ज्यामध्ये 16 सामन्यात आपण बरोबरी केली. धोनीच्या निवृत्तीमागे सर्वात मोठं कारण ठरलंय ते परदेशातील भारतीय संघाच्या अपयशाचं. मागील 6 परदेशातल्या कसोटी मालिकेत टीम इंडिया सलग पराभूत झाली आहे. 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा इंग्लंड विरुद्ध 4-0 पराभव झाला. त्यानंतर भारताला दक्षिण आफ्रिकेत 1-0 सामना गमवावा लागला. ऑस्ट्रेलियामधील मालिका भारतानं 3-0 अशी गमावली. दक्षिण आफ्रिकेतही भारतानं मालिका गमावली. न्यूझीलंडमधल्या 2 सामन्यात भारत 1-0 पराभूत झाला. भारतासाठी सर्वाधिक कठीण ठरली ती इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका, ज्यामध्ये भारताचा 3-1 असा लाजिरवाणा पराभव झाला. हे सर्व लक्षात घेत धोनीनं घेतलेला निर्णय योग्य आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई. आणि यानंतर वीकेंड खेळूया स्पेशलमध्ये एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर पुढच्या बातम्या बघायच्या आहेत. पाहत रहा जय महाराष्ट्र.